या पोराची जी भावना बसली आहे त्यामुळे यांचे पाठांतरही झालं आहे आणि यांना वळणही लागलं आहे. तर वल्लिकाची सोबती बाळपणी जे मिळत ते सतत राहत. असे आबाड धोबड लोक 20 ते 30 नेत्याचे किले के 20. तर बाळपणी ह्या 8-10 वर्षामध्ये जर मुलगा साधूंच्या सहवासाला गेला तर तो बरोबर संस्कार त्याला प्राप्त व्हावं आणि त्याने त्या फळ जगाला आणि आपल्या आई बापाच्या सेवेला लावावं. या हेतूने बाबांनी आज हा किती मुलं आले आहेत शाळेत महिना तरी आनंद वाटताय. यांच्या खर्चाची किंवा कशाची बाबाला काळजी नाही. परमेश्वर आपापच आणून देत आहे आणि त्यांच्या त्या आनंदाचा सोहळा गावगावच्या लोकांना आवडतोय की बाबा आम्ही समदान्याला वाटाने 4-5 रोज लागले आम्हाला आणि पुढे जात परीक्षा आल्यामुळे 1 मोटर भरून मी पोरं धाडले. तो समदान्या फार कठीण कष्ट झाला. त्यांनी फार मिष्ट आणून अन्न करून ठेवलंय. नाना प्रकारच्या भाज्या बुंदी आपल्या यांच्यामध्ये काय सांगा तुम्हाला. त्यांनी हा डोंगरीमध्ये त्यांना बासुंदी पुरी भाजी काय असेल ते नको नकोस झालंय. इतकं ठिकठिकाणी या पोळ्यांना मालपोहे बटाटे टमाटे काय असेल नसेल दुष्कार पदार्थ खाता खाता यांना कटाळा येतो. झालं बाबाचे तिथे आले तर भाजी भाकर काही ना काही चालतच आहे. राजा या मुलांचा सोहळा आणि मला तर आवडतोच पण त्यांचं जे कोणी करीत असेल ते बी मला आवडतील. कारण पुण्य या लोकात आहे. कारण हे बालवयात जर हे संस्कार यांनी प्राप्त केले कोणी कलेक्टर मामलेदार इंजिनियर झाला तर हे पुण्य सोहळा करणाराच आहे. या करतानी गाड्या मोठीवाले गाड्या देतात मोठी देतात ट्रॅक्टर देतात आणि हा गडीवर सोहळा करून येतात. हे तुमचं भाग्य आहे. मला काही त्याची आवश्यकता नाही पण विद्यार्थ्याची जो सेवा करील त्याला विद्वान होईल तो पुढे त्याला पुण्य मिळेल. मी बाबा तसं बोलत नाही की तुम्ही विद्यार्थ्यांना काही द्या हे माझं म्हणणं केव्हा नाही. मी केव्हा कोणापाशी वाक्य करणार नाही की मुला करता आमच्या करता काही द्या. तो परमेश्वर आपापच आणून देतो त्यांचं संरक्षण त्याचे तोच करतो.